भद्रावती तालुका ग्राम संवाद सरपंच संगठन की ओर से तहसीलदार को एक निवेदन दिया गया। इस निवेदन से क्या मांग की गई, आइए देखते हैं। 4 दिन पहले तालुका में हुई भारी बारिश से तालुका के कई हिस्सों में फसलों और अन्य प्रकार की फसलों का बड़ा नुकसान हुआ है। भद्रावती तालुका ग्राम संवाद सरपंच एसोसिएशन ने भद्रावती तालुका के तहसीलदारों को एक निवेदन देकर सभी नुकसानों का निरीक्षण और पंचनामा बनाकर प्रभावित नागरिकों को तत्काल मुआवजा देने की मांग की है। तालुका में क्षतिग्रस्त फसलों का पंचनामा बनाया जाए और किसानों को तत्काल मुआवजा दिया जाए। बाढ़ के कारण विभिन्न गांव और गांव को जोड़ने वाली सड़कें क्षतिग्रस्त हो गई है, उनका निरीक्षण और मरम्मत की जानी चाहिए। भारी बारिश के कारण कई गांव के मकान क्षतिग्रस्त हो गए हैं, उन्हें मुआवजा दिया जाए। उक्त निवेदन के माध्यम से सरकार से ऐसी मांग की गई है। निवेदन देते समय भद्रावती तालुका ग्राम संवाद सरपंच संगठन के नयन जांबुड़े, महेश मोरे, राजू डोंगे, मंगेश भोयर, सुधाकर रोहनकर, अनिल खड़के, रविंद्र देठे आदि सरपंच उपस्थित थे। तो आइए सुनते इस संदर्भ में चंदनखेड़ा सरपंच नयन जांबुर्डे ने क्या जानकारी दी। काय तुमच्या मागण्या आहे? दिनांक 19 ते आतापर्यंत कालपर्यंत जो मुसळधार पाऊस भद्रावती तालुक्यात झाला, त्या पावसामुळे सर्वसामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे तसेच ग्रामीण भागातील सर्व घरांचे तसेच शाळा, आमच्या पाणी पुरवठ्याच्या योजना तसेच पूर्ण गावातील रस्ते किंवा या गावाला जोडणारे रस्ते हे सुद्धा पूर्ण पाण्यामुळे खचलेले आहे। कोण्या ठिकाणी पुलावर खड्डे पडलेले आहे। या संदर्भात सर्व निवेदन घेऊन आणि जे भद्रावती तालुक्यात जो आतापर्यंत झालेला पाऊस आहे यामुळे शेतीचे मोठे नुकसान होऊन अक्षरशः शेती पीक वाहून गेले आहे, नदीकाठच्या गावातले किंवा इतरत्र पूर्ण। तर याची नुकसान भरपाई मिळावी या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब यांना सर्व भद्रावती तालुक्यातील सरपंच महोदयांच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं होतं। या मागणी घेऊन सर्व सरपंच तहसीलदार साहेबाकडे आलो होतो आम्ही आणि संदर्भात त्यांना निवेदन दिलं आणि उचित कारवाई करावा व त्वरित पंचनामे करून नुकसानीचा मोबदला संपूर्ण कास्तकारांना लवकरात लवकर देण्यात यावा ही विनंती करण्यात आली। मी मंगेश उर्फ श्रीहरी पुंजाराम भोयर, सरपंच ग्रामपंचायत नंदोरी। आज भद्रावती माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने तालुक्यामध्ये मागील या 4-5 दिवसामध्ये जो अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे जे काही नुकसान झालेलं आहे, तसेच या भागामध्ये जसं नंदोरी ते पिपरी हा जो परिसर आहे हा WCLने ओव्हरबर्डन जे टाकलेलं आहे, त्या ओव्हरबर्डनचा फटका आम्हा शेतकऱ्यांना पाण्याची जे नैसर्गिक जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे जे पूरस्थिती निर्माण झाली आहे ही कृत्रिम पूरस्थिती असल्याने याचा तात्काळ पंचनामे करून त्या संबंधित तलाठ्यांना आणि त्या रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या RI साहेबांना याची माहिती द्यावी आणि या जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा योग्य मोबदला त्वरित कसा देता येईल हा प्रयत्न तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून करिता आम्ही आज सरपंच संघटनेच्या वतीने आज इथे निवेदन देत आहे। तो वहीं मंगेश भोयर ने भी इस संदर्भ में जानकारी दी। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।